Start with characteristics of D block elements. D block elements are also called as transition metals, and as they are metals, they show all properties of metals. That is, they are malleable, they are ductile, they are electropositive, they are with they shows positive oxidation states, they shows tendency to lose electron, they are good conductors of heat and electricity. Means all these properties of metals are shown by D block elements. But the typical properties which are shown by D block elements are, first property is called as D block elements shows certain magnetic properties, and then they shows property which impart colors in their compounds. So D block elements shows magnetic property म्हणजे काय ते आता आपण बघूया. एक 3 एक्झाम्पल्स तुम्हाला मी देते. समज आपण एखादा एलिमेंट घेतला स्कँडियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 21. दुसरा एखादा मेटल मी घेतला, समजा मी दुसरा मेटल घेतला आहे आयर्न घेतला, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 26. आणि तिसरा मेटल घेतला झिंक, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे, नको झिंक नको घ्यायला, एखादा घेऊया निकेल, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 28. जर मी स्कँडियम घेतला, कालपासून आपण शिकतो इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की त्याला घ्यायला लागेल आर्गॉन 3d आणि 4s असा. इलेक्ट्रॉन पहिले बनणार आहेत 4s मध्ये. आर्गॉन लिहिलंय म्हणजे 18 इलेक्ट्रॉन संपले. 18 + 2 20, 20 + 1 21. जर मी आयर्न लिहिलं ॲटॉमिक नंबर 26, तर मी परत लिहिणार आर्गॉन 3d 4s. 4s ला मी इथे लिहिणार 2, 18 + 2 20 आणि इथे 20 + 6 लिहिले 26. मी निकेलसाठी लिहून घेणार आहे आर्गॉन, तो तर लिहावाच लागेल, 28 ॲटॉमिक नंबर. 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन करावे लागतील. 18 + 2 झाले 20, 20 आणि म्हणून 28 म्हणून 3d8. आता जर यांच्याकडे नीड बघितलं तर 3d1 इंडिकेट करतो देयर इज प्रेझेन्स ऑफ 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन d. 3d6 इंडिकेट करतो 1 2 3 4 5. डी ची मॅक्सिमम कॅपॅसिटी 5 आहे आणि हा 6वा इलेक्ट्रॉन आहे, तो इथे असा पेअरिंग करेल. म्हणजे 3d6 इंडिकेट करतो देयर इज प्रेझेन्स ऑफ 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन d. आणि 3d8 इंडिकेट करतो 1 2 3 4 5 6 7 and 8. 3d8 इंडिकेट करतो देयर इज प्रेझेन्स ऑफ 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन d शेल. एक जरी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तरी सुद्धा such compounds, such elements get attracted towards magnetic field, and therefore scandium, iron, nickel and number of such elements which possess unpaired electron in d shell, they shows paramagnetic property. Paramagnetic property is the property of elements which gets attracted towards magnetic field. तर आता आपल्याकडे डी ब्लॉक एलिमेंटच्या टिपिकल प्रॉपर्टी, साध्या नेहमीच्या मेटॅलिक प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगितल्या. एक थोडीशी वेगळी प्रॉपर्टी सांगितली की मॅग्नेटिक प्रॉपर्टी डी ब्लॉक एलिमेंट्स इम्पार्ट, they get attracted towards magnetic field because of presence of unpaired electron in d. जसे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक प्रॉपर्टीला रिस्पॉन्सिबल आहे, तसेच डी शेल मधले अनपेअर्ड इलेक्ट्रॉन डी एलिमेंट्स, डी ब्लॉक एलिमेंट्स त्यांच्या कंपाऊंड मध्ये कलर्ड असतात, याला पण रिस्पॉन्सिबल आहेत. म्हणजे तुम्हाला एखादं एक्झाम्पल सांगायचं असेल कलर साठीचं, तर आपण एखादं एक्झाम्पल घेऊ शकतो. समज माझ्याकडे आहे MnO2, किंवा माझ्याकडे एखादं कंपाऊंड आहे CrO3. तर CrO3 आपण नाही घेऊ शकत, पण MnO2चं एक्झाम्पल घेईन आणि नंतर आपण बरीच एक्झाम्पल्स बघू शकतो. आता MnO2 मध्ये तुम्ही बघितलं असेल ऑक्सिजन कायम दाखवतो -2 चार्ज. -2 वाले 2 ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन कॅरीज -4 चार्ज, म्हणजे इथे Mn वरती चार्ज येणार आहे +4.
आता Mn जर मला लिहायचं आहे तर मी लिहिणार Mn आणि मग लिहिणार 25. जर मी लिहिलं Mn 25 तर 25 त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. तुम्हाला ते लिहावं लागेल argon 3d5 4s2 18 18 plus 2 20 20 plus 5 25. पण आता Mn हा आमचा Mn नाहीये तर तो Mn आहे Mn प्लस 4. जेवढे प्लस चार्जेस त्या एलिमेंटवर येणार आहेत ना तेवढे इलेक्ट्रॉन तुम्ही रिमूव्ह करा. तेवढे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करा म्हणजे हे 2 आणि याच्यातले किती इलेक्ट्रॉन मला रिमूव्ह करायला लागतील 2. You must keep in mind that though electrons are filled up first in S and then in D, means the last electron was entered in D, even though first remove electron from S. हे लक्षातच ठेवलं पाहिजे. शेवटचा इलेक्ट्रॉन D मध्ये गेलेला असला तरी रिमूव्ह करताना S मधनं इलेक्ट्रॉन पहिले रिमूव्ह करायचा कारण S ची व्हॅलेन्शियल 4th आहे आणि D ची व्हॅलेन्शियल 3rd आहे. तर ह्यातले 2 इलेक्ट्रॉन गेले आणि ह्यातले 2 मला घालवायला लागतील म्हणजे मला इथे मिळेल Mn+4 चं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन argon 3d3. 3d3 म्हणजे Mn in MnO2 possess 3 unpaired electron in D and therefore MnO2 is colored compound. आता हे सगळं आपल्याला पुढच्या सेक्शन मध्ये बघायचं आहे पण ह्या 2 प्रॉपर्टीज आहेत ज्या तुम्हाला डी ब्लॉक एलिमेंट्स दाखवणार. तिसरी स्पेशल प्रॉपर्टी आहे डी ब्लॉक एलिमेंटची ते म्हणजे डी ब्लॉक एलिमेंटचे मेल्टिंग पॉइंट्स, बॉइलिंग पॉइंट्स आणि त्यांची हीट ऑफ व्हेपरायझेशन त्याचबरोबर त्यांची एन्थाल्पीज ऑफ ॲटोमायझेशन हे सगळंच खूप हाय आहे. परत नीट ऐका. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डी ब्लॉक एलिमेंट मध्ये हे अगदी स्पेशल प्रॉपर्टी आहे डी ब्लॉक एलिमेंटची. डी ब्लॉक एलिमेंट्स possess high melting points, they possess high boiling point, their heat of vaporization is very much high. Heat of vaporization चा अर्थ तुम्हाला कळत असेल की amount of heat required to convert 1 mole of solid metal into gas. Enthalpy of atomization, enthalpy किंवा त्याला तुम्ही heat of atomization पण म्हणू शकता. Enthalpy of atomization indicate करते energy or heat required to convert 1 mole of crystalline substance into its constituent atoms. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मेल्टिंग पॉइंट हाय आहे, बॉइलिंग पॉइंट हाय आहे, हीट ऑफ वेपरायझेशन हाय आहे, एन्थाल्पीज ऑफ ॲटोमायझेशन हाय आहे. तर या सगळ्याचं रिझन आता आपल्याला बघायचं आहे की व्हाय ऑल दीज थिंग्स आर फॉर डी ब्लॉक एलिमेंट्स. पहिल्यांदा मी तुम्हाला एक्सप्लेन करते की व्हाय डी ब्लॉक एलिमेंट्स शोज हाय मेल्टिंग पॉइंट्स. आता मेल्टिंग पॉइंट हाय असण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही स्कँडियम पासून झिंक पर्यंत पोहोचलात, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. बरेचदा आपण यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघितलंय त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की स्कँडियम जर बघितलं तर त्यात 1 अनपेड इलेक्ट्रॉन आहे, टिटॅनियम मध्ये 2 आहेत, व्हॅनेडियम मध्ये 3 आहेत, क्रोमियम मध्ये 5 आहेत. स्पेशल केस आहे, एक 10 वेळ झालेला आहे आतापर्यंत. मॅंगनीज कडे पण अनपेड इलेक्ट्रॉन 5 आहेत, आयर्न कडे अनपेड इलेक्ट्रॉन 4, कोबाल्ट कडे 3, निकेल कडे 2, कॉपर कडे अनपेड इलेक्ट्रॉन 0 कारण कॉपर D10 केस दाखवतो. परत स्पेशल केस आहे कॉपर आणि झिंक कडे पण अनपेड इलेक्ट्रॉन 0 आहेत. जरा नीट बघा काळजीपूर्वक. तुम्ही स्कँडियम पासून सुरू केलं झिंक पर्यंत, ह्याला तुम्ही नाव देता 3D सेरीज. या 3D सेरीज मध्ये फ्रॉम स्कँडियम टू झिंक
हे आहेत सगळे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन डी शेल. अलॉंग विथ दिस अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन डी, एस मध्ये 2 किंवा 1 इलेक्ट्रॉन आहे. 1 इलेक्ट्रॉन एस मध्ये असण्याचे चान्सेस फक्त 2 ठिकाणी आहेत. ते म्हणजे कुठले आहेत? क्रोमियम आणि कॉपर. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन डोळ्यासमोर ठेवलं तर जास्त बरं होईल. 1 2 3 तर आपण हे बघितलेलं आहे. कॉपरचा ॲटॉमिक नंबर आहे 29. आठव एकदा. कॉपरचा जर ॲटॉमिक नंबर 29 आहे तर त्याला नियरेस्ट नोबल गॅस आहे आर्गॉन, म्हणजे 18 झाले. मग आम्ही इलेक्ट्रॉन भरणार आहोत 3d आणि 4s. पहिल्यांदा इलेक्ट्रॉन 3d मध्ये 4s मध्ये भरले 2. 18 + 2 20 आणि 20 + 9 29. हे माझं झालं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ कॉपर. पण खरं तर कॉपर मध्ये हा एस मधला एक इलेक्ट्रॉन इकडे यायला पाहिजे टू अचीव फुलफिल्ड स्टॅबिलिटी, म्हणून याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन होतं D10 आणि म्हणून कॉपरला नो एनी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन डी इज ऑब्झर्व्ड आणि त्याची केस असते S1. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता हे जे सगळे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, स्कॅन्डियम मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन डी मधला 1 आणि एस मधले 2, म्हणजे स्कॅन्डियम एकूण 3 बॉन्ड्स तयार करू शकतो दुसऱ्या स्कॅन्डियम बरोबर. टिटॅनियम 4 बॉन्ड तयार करू शकतो, 2 एस चे आणि कोव्हॅलंट लाईक बॉन्ड 2 टिटॅनियम मधल्या डी चे. जे डी चे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत ते दुसऱ्या डी ऑर्बिटल बरोबर ओव्हरलॅप होऊन कोव्हॅलंट बॉन्डिंग करू शकतात आणि एस मधले इलेक्ट्रॉन हे दुसऱ्या बरोबर मेटॅलिक बॉन्डिंग करू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हॅनेडियम बघितलं तर व्हॅनेडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जे येणार आहे ते येणार आहे D3 आणि S2. व्हॅनेडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन येणार D3S2. हे जे S2 आहेत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत हे मेटॅलिक बॉन्डिंग मध्ये जाणार आणि हे 3 जे आहेत डी मधले ते दुसऱ्या डी बरोबर दुसऱ्या व्हॅनेडियमच्या डी बरोबर कोव्हॅलंट बॉन्ड तयार करणार. अँड बिकॉज ऑफ दॅट नंबर ऑफ बॉन्ड्स बिटवीन two vanadium atoms are more, which increases strength or which decreases interatomic distance of two vanadium atoms. As interatomic distance is less, lattice is strong, stable, and which results into high melting point. तर 2 मिनिटांनी तुम्हाला ग्राफ दाखवीन. तर त्या ग्राफ मध्ये आपल्याला अपेक्षित काय आहे ते एकदा नीट बघून घ्या. हे तुमचे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. स्कॅन्डियम मध्ये 1 आहे, टिटॅनियम मध्ये 2 आहेत, व्हॅनेडियम मध्ये 3 आहेत, क्रोमियम मध्ये 5 आहेत, मॅंगनीज मध्ये 5 आहेत डी मधले इलेक्ट्रॉन आणि 2 आहेत एस मधले. म्हणजे खरं तर Mn मॅंगनीज कडे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत जे बॉन्ड तयार करू शकतात. पण मॅंगनीज हा अनएक्सपेक्टेड लो मेल्टिंग पॉइंट दाखवतो. मी ग्राफ दाखवीन तुम्हाला, लक्षात ठेवा. मॅंगनीज शोज लेस मेल्टिंग पॉइंट आणि रिझन आहे त्याचा क्रिस्टल लॅटिस एकदमच कॉम्प्लिकेटेड आहे. आयर्न कमी आला म्हणजे आता कसं होईल बघा. स्कॅन्डियमचा मेल्टिंग पॉइंट इथे असेल तर टिटॅनियमचा मेल्टिंग पॉइंट जरा हायर असेल, टिटॅनियम पेक्षा व्हॅनेडियमचा मेल्टिंग पॉइंट जरा हायर असेल, व्हॅनेडियम पेक्षा क्रोमियमचा मेल्टिंग पॉइंट हायर असेल आणि अपेक्षित आहे की क्रोमियम नंतर मॅंगनीजचा मेल्टिंग पॉइंट हाय पाहिजे, पण मॅंगनीजचा मेल्टिंग पॉइंट इथे खाली येतो. हे जर तुम्ही ग्राफ काढलात, काय अगेन्स्ट काय काढलात ग्राफ हा? मेल्टिंग पॉइंट अगेन्स्ट ॲटॉमिक नंबर. मी तुम्हाला ग्राफ दाखवणार आहे बुक मधला. मेल्टिंग पॉइंट अगेन्स्ट ॲटॉमिक नंबर असा जर ग्राफ काढलात तर स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम अपेक्षित आहे मॅंगनीजनी वर जावं, तो मॅंगनीज अनएक्सपेक्टेड खाली आला. मॅंगनीज नंतर आता बघा इथे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन डी मध्ये 5 आहेत, आयर्न मध्ये 4, मॅंगनीज, आयर्न व परत कोबाल्ट, निकेल आणि कॉपर असा हा ग्राफ तुमचा खाली येतो. आपण बघूया हा ग्राफ प्रॉपर स्केल वरती. पण खूप महत्वाची गोष्ट आहे की या ग्राफ वरती कॉपर आहे विथ लोएस्ट मेल्टिंग पॉइंट. ह्याचं रिझन तुला कळतंय की फॉर कॉपर नो एनी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन डी.
तुम्ही लोक म्हणू शकता की झिंक कुठे आहे या ग्राफवरती, तर झिंक नाही आहे, कारण या ग्राफच्या स्केलपेक्षा सुद्धा कमी मेल्टिंग पॉईंट झिंकचा आहे आणि म्हणून ग्राफवरती झिंक नाही आहे. तर आता आपण ग्राफ बघूया प्रॉपर आणि मग मी तुम्हाला त्याच्याविषयी एक्सप्लेन करते. जस्ट चेक दिस ग्राफ. ग्राफवरती काय दिसतं बघा, मेल्टिंग पॉईंट्स 10⁻³ केल्विनची रेंज दिसते. म्हणजेच हा जो 1, 2, 3, 4 तुम्हाला जे नंबर दिसत आहेत ना, 1, 2, 3, 4, हे 1, 2, 3, 4 हे जे नंबर दिसत आहेत, हे नंबर्स आहेत ते 1000, 2000, 3000ची रेंज आहे आणि खाली ॲटॉमिक नंबर्स आहेत. टिटॅनियम पासूनचा ग्राफ नीट बघा सगळ्यांनी. टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम. ग्राफ मॅंगनीजला खाली आलाय. फी, को, नी ग्राफ ॲटॉमिक नंबर सेम आहेत, पॅरलल आहे जवळजवळ. मेल्टिंग पॉईंट ॲटॉमिक नंबर लाईनला तो ग्राफ पॅरलल आहे आणि मेल्टिंग पॉईंटची लाईन तुला तशीच त्याच रेंजला त्याचे मेल्टिंग पॉईंट दिसतात. कॉपर लोएस्ट पोझिशनला आहे, म्हणजेच याचा अर्थ होतो की झिंकचा ॲटॉमिक नंबर 1000 पेक्षा सुद्धा लेस आहे. आता तुमच्या लक्षात येईल की टिटॅनियम नंतरची जी लाईन येते ती झिर्कोनियमला येते, ती आली 4D सेरीज आणि झिर्कोनियम नंतर वरती येतो हॉफमियम, ती येते 5D सेरीज. याचा अर्थ एलिमेंट्स ऑफ 3D सेरीज त्यांचे मेल्टिंग पॉईंट्स येते लेस आहेत एलिमेंट्स ऑफ 4D सेरीजपेक्षा आणि एलिमेंट्स ऑफ 4D सेरीजचे मेल्टिंग पॉईंट लेस आहेत एलिमेंट्स ऑफ 5D सेरीजपेक्षा. सगळ्यामध्ये कॉपर, सिल्व्हर आणि गोल्ड हे तिघं इकडे खाली सगळ्यांचे मेल्टिंग पॉईंट्स तुम्हाला एकदम कोपऱ्यात बघा, ॲटॉमिक नंबर सेक्शनला एकदम कोपऱ्यात तुम्हाला इथे हे मेंबर्स दिसतात. हे इंडिकेट काय करतंय, these points indicates that melting points of the elements with D shell fulfilled are lowest. एक्सेप्शनल केसेस कोण आहेत तुमच्या लक्षात आलं असेल, मॅंगनीज आहे आणि टेक्निशियम आहे, हे दोन तुम्हाला एक्सेप्शनल केसेस दिसतील. आणि या एक्सेप्शनल केसेसचं रिझन काय आहे, तर त्यांचं क्रिस्टल लॅटिस आहे तो जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. हॉफमियम पासूनची सेरीज म्हणजे कुठली सेरीज तुम्ही लक्षात घ्या, 5D सेरीज जी आहे, ह्या 5D सेरीजमध्ये टंगस्टन जो दिसतो, जो मॅंगनीज, टेक्निशियम आणि टंगस्टन हे तिघही एका तुम्हाला ग्रुपमध्ये दिसतील, पण टंगस्टननी काय तुम्हाला एक्सेप्शनल केस दाखवलेली नाही. तर आता या सगळ्याचं रिझन तुमच्या लक्षात आलं असेल की पहिली गोष्ट काय मी सांगितली तुम्हाला की प्रेझेन्स ऑफ, खूप महत्त्वाचा शब्द आहे, प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन डी अँड NS इलेक्ट्रॉन्स हे दोन्ही मिळून बॉन्ड्स फॉर्म करतात. मेटॅलिक बॉन्ड्स तयार होतात एस मुळे आणि कोव्हॅलंट बॉन्ड्स तयार होतात पी मुळे. अँड बिकॉज ऑफ दॅट you will get number of bonds between two atoms, interatomic distance decreases and therefore their enthalpy of atomization, their melting point and their vaporization tendency is less.